नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता इकडे ऐश्वर्याने सारंगला फोन केलेला असतो. होच गेले का तुम्ही, जा पटकन त्याला त्या कारखानीसला पैसे देऊन या नाही तर ती आपलं काम करणार नाही, जा लवकर. तेव्हा आता इकडे सारंग म्हणतो, अगं इथे ना खिडकीजवळ आधी शिडी होती, आता शिडी गायब झाली. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, नाही शिडी तर तिथेच आहे, मी आत्ता पाहून आली, माझ्या डोळ्यांनी पाहून आली, मी शिडी तिथेच आहे, जा पटकन. ती बाई जर कधी गेली ना तर आपल्या हाती फक्त आता नाणे येतील, माहिती का. तेव्हा आता इकडे सारंग म्हणतो, हो ठीक आहे बघते. पण आता तो खरंच बघतो की सीडी तर नाही आणि ह्या म्हणतात सीडी आहे. मग तो एक आयडिया करतो, तो कपाटातनं तिची साडी काढतो, ती साडी आता खिडकीला बांधतो आणि खिडकीला बांधून उतरण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो आता उतरण्याचा प्रयत्न करत असताना ती साडी सुटते आणि धाडकन दिवशी तो खाली पडून जातो. तर खाली पडल्यावर तो आई ग बाई ग असा म्हणत असतो. तेव्हा आता त्याच्या पाठीला आणि याला खूप लागलेलं असतं. तेव्हा आता त्याच्या नोटा पण खिशातनं सगळ्या नोटा झालेल्या असतात 500च्या. तेव्हा त्या ऐश्वर्या म्हणते, बाई ह्या माणसाला एक काम येत नाही, एक काम धड करता येत नाही. आता सगळा पैशांचा पसारा करून ठेवला, आता सगळ्यांना काय उत्तर द्यायचं असे मनात आता प्रश्न ऐश्वर्याच्या येत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, सारंग काय झालं, उठा काय झालं. तर आता ती हातसुद्धा लावत नाही. सारंग त्याचा उठतो. तेव्हा जानकीमध्ये, भाऊजी तुम्ही कशी काय पडले इथे आणि कशी काय वरतून खाली पडले. तेव्हा तो म्हणतो, काही नाही, ते चोर आला होता, चोराला पकडताच मी खाली पडून गेलो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, काही नाही, ते आम्ही जमा करत असतो थोडे तेच पैसे जमा करतो ना आम्ही, म्हणून ते ठेवलेले होते. तर तो चोर घेऊन पडत असेल म्हणून यांनी त्याला पैसे पैशांच्या मागे लागले असतील. तेव्हा आता इकडे सारंग म्हणतो, हो मी बाथरूममध्ये होतो ना, मग मला आवाज आला, बघतो तर काय चोर पैसे घेऊन जात होता. मग मी त्याला खिडकीतूनच पकडता तो उडी मारत होता. मग त्याची पॅन्ट आणली तर सगळे त्याच्या पॅन्टमधनं पैसे झाले खाली. तेव्हा आता इकडे त्याचे वडील म्हणजे नाना म्हणतात, का रे बैला, तुला समजत कसं नाही रे, चोर आपल्या घरी चोरी करायला आला, मग तुला हाक नाही मारता आली कोणाला, घरामध्ये एवढे जण नव्हते सगळे. तेव्हा आता सारंगची पप होत असते, त्याला काही सुचतच नसतं. तो म्हणतो, बाबा एकदमच तो चोर आला आणि एकदम पैसे घेऊन जात होता. मग जानकी म्हणते, तुमच्याच रूममधले कशी काय, बाकीच्यांच्या रूममधले नाही. तेव्हा आता इकडे सारंगची आणि ऐश्वर्याची पप झालेली असते, काय करावं काही सुचत नसतं. तर आता मंडळी सगळ्यांसमोर येईल का आता ऐश्वर्याचं आणि सारंगचं काय चाललंय ते, हे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.